मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे। यानंतर भूषण गगराणी बोलतायत, थेट जातोय। माझं स्वागत करतो आणि आजचा जो मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे, मला वाटतं आपल्या सर्वांना मगाशी त्याच्या जे काही त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहेत त्याच्याप्रती देण्यात आलेले आहे। ए, बी, ई आणि जी असे त्याचे पार्ट आहे। या चारही विभागांचा हा अर्थसंकल्पीय अंदाज आहे। याच्यामध्ये सी हा जो पार्ट असतो हा फक्त बेस्ट प्राधिकरणाशी संबंधित असतो आणि त्यांचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो। त्याच्यामुळे तो जर वगळला तर महापालिकेच्या इतर सर्व विभागांचं सर्व प्रत्यक्ष कार्यपद्धतीचं या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करण्यात आलेला असतो। 2025-26चा हा जो अर्थसंकल्प आहे हा 74,427 कोटी इतका रकमेचा आहे। अर्थातच आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प। मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प 65,180 कोटी रुपयाचा होता। या अर्थसंकल्पामध्ये 14.19% एवढी वाढ झालेली आहे। आणि या ठिकाणी मला उल्लेख करायला आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7,410 कोटी रुपयाची महसुली वाढ झालेली आहे, प्रत्यक्ष वाढ झालेली आहे। ही वाढ जी झालेली आहे ही प्रामुख्यानं विकास नियोजन आणि शुल्क, त्याच्यानंतर अग्निशमन दल आणि जकातीपोटी येणारी भरपाई या 3 गोष्टींमध्ये प्रामुख्यानं वाढ झाली असल्यामुळं महसूल उत्पन्नामध्ये महापालिकेच्या 7,410 कोटी रुपयाची वाढ या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे। हा जो 74,427 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये भांडवली आणि महसुली हे अर्थातच परंपरागत जे अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात या 2 भागापैकी भांडवली हा 43,162 कोटी रुपये, म्हणजे 74,427 पैकी 43,162 कोटी रुपये हा भांडवली अर्थसंकल्प आहे। म्हणजे एकंदर आकारमानाच्या 58% 58% हा भांडवली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।